आता बातमी सविस्तर आहे। कल्याण पश्चिमेत माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी बघायला मिळते। गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा मयूर भोईर आणि त्याच्या साथीदारांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। या मारहाणीमध्ये 2 जण गंभीर जखमी आहेत। खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत। खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आणि तपास सुरू असल्याची माहिती मिळते। 13 ऑगस्टची ही घटना आहे। अद्याप आरोपी मोकाटच आहेत, त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। इथे 4-5 लोक उभी होती। त्यांना वाटलं की आम्ही परत मारहाण करायला आलो इकडे। मग ते परत बोलायला लागले की काय दादागिरी करायला आले का आमच्या एरियामध्ये, असं दारू वगैरे पिली होती त्यांनी। दांडूक बिंडूक घेऊन आम्हाला मारायला चालू केलं। मग माझ्या मित्रांनी दानिश शेखला मागे खेचलं आणि मला त्यांनी 4-5 लोकांनी मिळून आतमध्ये कोंडून मारलं। आपलं मातोश्री प्लायवूड आहे ना, त्याच्या आतमध्ये कोंडून मला मारहाण केली। त्याच्यात वैभव पाटील म्हणून होता, त्यांनी जास्त मारहाण केली। रॉड टाकला माझ्या डोक्यात त्यांनी। ॲडमिट केल्यानंतर आता तिसरा दिवस आहे आमचा। तर आमचं काय फिर्याद घेतलेली आहे की नाही आहे मला पण माहीत नाही, कारण मी हॉस्पिटल सोडून कुठे काय गेलो नाही आहे। आम्हाला काय त्याचं पुढचं काही कळत नाही आहे की काय करायचं आहे। त्याच्यामध्ये मयूर भोईर हा तिथे होता, त्याला मी ओळखतो आणि इतर लोकांची नावं मला त्या गडबडीत समजली नाही। वैभव पाटीलला मी ओळखलं का तुम्हाला नंतर त्याचं नाव मी काढलं, समजलं मला, कारण तो खूपच बोलत होता तिथे। कारण त्यांनी माझी अशी धमकीच दिली मला डायरेक्ट की तुझ्या मुलाला आम्ही खलास मारू, काय करायचं ते कर तू।